हॅलो फ्रेंड्स, स्टडी बी केपिटल7 या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण 18 फेब्रुवारी 2024 जो स्कॉलरशिपचा 5वी आणि 8वीचा पेपर झाला होता त्यावर एक व्हिडिओ बघणार आहोत. त्यामध्ये बऱ्याच हार्ड लेवलचे जे क्वेश्चन्स आले होते ते बघायला भेटतात आपल्याला. जर मुलं काही मुलं पोलीस भरती किंवा शिक्षक भरती किंवा दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतील तर त्यांनासुद्धा हे कामाला येतील. हे जे क्वेश्चन्स आहेत बऱ्यापैकी हार्ड होते. ठीक आहे, 5वीच्या मुलांना ते सोडवणं फारच अवघड होतं. तर जे मुलं तयारी करत आहेत मोठ्या कंपन्यांची किंवा पोलीस भरतीची त्या मुलांनाही अशा प्रकारचे येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतात. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न करावा, हा व्हिडिओ थांबवून 2 मिनिट याच्यावर विचार करावा आणि जर येत नसेल तर मग हे व्हिडिओचा आन्सर बघावा. ठीक आहे फ्रेंड्स, बघा काय दिलेलं आहे. हे सोपं आहे, 41 सोपं आहे. पॉटर दिलेलं आहे. पॉटर ER लागलेलं आहे, त्याला म्हणून सरळ स्पष्ट कळते आपल्याला की ती कोणतरी व्यक्ती आहे. कार्पेंटर, ठीक आहे, कार्विन काम करणारा. पॉटर म्हणजे आपला कुंभार. ठीक आहे, डॉक्टर, ठीक आहे, डॉक्टर हे सगळे व्यक्ती आहेत. तर ह्याच्यामधला कोणता शब्द आहे असा की जो ह्याच्या समोर घेऊ शकतो आपण? वूड घेऊ शकतो का? वूड एक नाम झालं, नाऊन झालं. मेडिसिन हे पण एक नाम झालं. ठीक आहे, स्टडी हे पण एक नाम झालं, नाऊन झालं. पण व्यक्ती कोण आहे? व्यक्ती असलेला शब्द एकमेवच आहे, तो म्हणजे टेलर. हेच घेत आहे आणि हेच याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे फ्रेंड्स, बघा तर 41चं करेक्ट आन्सर हे टेलर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर बघा हा क्वेश्चन बऱ्यापैकी 5वीच्या मुलांना 8वीच्या मुलांना बऱ्यापैकी हार्ड आहे. बघा 9 ब्रॅकेटमध्ये 31 दिलेले आहेत आणि 5 दिलेले आहेत, कॉमा 7 17 4 8 13 3. तर याचा संबंध काय आहे, एकमेकांशी संबंध काय आहे ते आपल्याला इथे ओळखायला सांगितलेलं आहे. तर कशा प्रकारे याचा संबंध लावू शकतो? बघा अशा प्रकारच्या प्रश्नाला बघितलं तर हे मधातली जी संख्या आहे त्याचा या बाजूला दिलेल्या 2 संख्यांशी काय संबंध आहे का? सुरुवातीला आपण या दोघांची बेरीज करून बघायची, याच दोघांची आपण वजाबाकी करून बघायची, याच दोघांचा आपण गुणाकार करून बघायचा आणि याच दोघांचा भागाकार. हे 4 स्टेप मी नेहमी सांगतो. हे बघून याच्यावर भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारचे गणितं लवकरात लवकर सोडवता येतील. काय काय आहे त्याच्यामध्ये स्टेप? एक स्टेप, पहिली स्टेप प्लस, दुसरी स्टेप मायनस, तिसरी स्टेप गुणाकार, चौथ्या स्टेपमध्ये भागाकार. अशा आजूबाजूच्या संख्यांचा करून ही पॉसिबिलिटीज आपल्याला भरपूर प्रॅक्टिस झाल्यानंतर लगेच कळेल की काय आहे. नंतर हे झाल्याच्यानंतर मग पुन्हा अजून प्लसमध्ये, याच्या प्लसमध्ये अजून कुणाचा स्क्वेअर येऊ शकतो का, कुणाचा क्यूब घेऊ शकतो का आपण, एखाद्या संख्येचा स्क्वेअर घ्यायचा का किंवा एखाद्या संख्येचा आपण क्यूब घ्यायचा का. अशा प्रकारचे हे भरपूर साऱ्या पॉसिबिलिटीज चेक केल्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नाला आपल्याला लवकरात लवकर सोडवता येईल. बघा आता ह्या प्रश्नाला कसं सोडवायचं. ठीक आहे, तर हे जे आहेत बघा 9 आणि 5 सगळ्यात अगोदर या दोघांचा आपण गुणाकार केल्यानं काय उत्तर आलं आपलं? 9 गुणिले 5 आहे का इथं जागा? 9 गुणिले 5 किती झाले? 9 गुणिले 5 बरोबर झाले 45. आणि 9 आणि 5ची पुन्हा बेरीज जर केली 9 + 5 तर काय होईल? 14. ठीक आहे, तर 5मधून 4 गेले, 1 राहिला आणि 4मधून 1 गेला तर किती राहिले? 3. म्हणजे इथं उत्तर मधातलं जे आलेलं आहे ते भेटायला आपल्याला. ठीक आहे, अशाच प्रकारचा संबंध सगळीकडे लागू होतो. बघा 7 चौक 28. ठीक आहे, 28 आणि इकडं 7 आणि 4ची जर बेरीज केली तर किती? ते 11. दोघांची वजाबाकी केली तर काय येईल बरं? 7 आणि तर 1 म्हणजे 17 बरोबर येत आहे. तर अशाच प्रकारचा संबंध सगळीकडे लागू होत आहे. आता आपण असं चेक करायचं की सर्वांमध्ये की नेमकं याचं उत्तर ऑप्शनमधून काय असू शकतं. लवकरात लवकर आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, लवकरात लवकर उत्तर काढायचं. बघा तर आपण काय करूया, ऑप्शनमध्ये बघायचं आणि लवकर याची आजूबाजूच्या संख्येचा गुणाकार करायचा, त्याची बेरीज करायची, त्या उत्तरामधून त्याला मायनस करून बघायचं लगेच येते का. तर मला इथं ऑब्झर्वेशन भरपूर सारी प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसतं की 7 + 35. बघा 7 + 35 आणि 7 आणि 5 किती होतात? 12. 7 आणि 5 12.
दोघांची वजाबाकी केली किती आले 3 आणि इथं आले 2, म्हणजे हे याचं आन्सर असणार आहे. याच्या पुढची संख्या ही असणार आहे 7, 23, 5. ठीक आहे फ्रेंड्स, अशा प्रकारे हा संबंध लागतो. बघा आता खाली जो दिलेला प्रश्न आहे तो प्रश्न काय सरळ सरळ 18, 42. 18, 42 म्हणजे 27, 63, 36, 84. हे काय सरळ सरळ काय दिलेले आहेत, रेशो दिलेले आहेत. म्हणजे मी जर याला 6ने काट केलं 6 18 आणि इकडे येईल 6 7 42 म्हणजे 3/7. 9 त्रिक 27, 9 7 63, 3/7. 12 13 36, 12 7 84, 3/7. तर ऑप्शनपैकी अशा प्रकारे 3/7 कशा जाते, 17 त्रिक 51, 17 7 119. ठीक आहे, तर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, आणि याच्यानंतरचा खालचा एक प्रश्न आहे. खालचा एक प्रश्न बघूया आपण. खालचा प्रश्न बघा, क्वेश्चन आणि फिगर्स. तर याच्यापैकी हे 4थ्या नंबरच्या पर्यायामध्ये कोणतं उत्तर असू शकतं हे ओळखायचं आपल्याला. तर हे जर तुम्ही ठीक प्रकारे बघितलं तर काय होईल माहिती की नाही, हे जे आहे ना यांनी सांगितलेलं नाही की क्वेश्चन कशा प्रकारची इमेज आहे. ठीक आहे, पण आपण जर समजा इथे खाली जर तुम्ही मला समजलात की इथं पाणी जर ठेवलेलं आहे असं समजलं, पाणी जर ठेवलेलं आहे समजलं, किंवा याची सावलीच पडत आहे समजा. ठीक आहे, पाणीच समजा ना, पाणीच. ठीक आहे, याची पाणी समजा, किंवा इथं एक आरसा ठेवला आहे समजा, तर याची इमेज अशीच क्रिएट होईल डायरेक्ट. ठीक आहे, हा असा जाईल इकडे आणि इथं काय क्रिएट होईल, हे जो यस आहे तो इथं क्रिएट होणार आहे. बघा याला आपण जसं तसं वर घेऊन गेल्यानंतर हे असंच बरोबर सेम येतं आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा ही जी आहे ना समजा इथं अशी पण रेष काढली आणि इथं पाणी आहे, तर काय होणार, याची इमेज खाली क्रिएट होते, इथं अशीच क्रिएट होणार. बरोबर, ही इमेज काय व्हायली, खाली इथं क्रिएट व्हायली. मग ह्याला आपण जसं तसं वर घेऊन गेलं म्हणजे यसला तर जसं तसं राहणार आहे, सेमच राहणार आहे. मग खाली ऑप्शनपैकी कोणतं असणार आहे, ऑप्शनपैकी एकमेव आहे ते म्हणजे 3rd नंबरचं ऑप्शन. बघा हे 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे तेच असणार आहे याचं उत्तर. इथं जर बघितलं तर आपण ही जो इमेज बघितली तर इमेजमध्ये काय, हे डायरेक्ट इथंच यायला पाहिजे होतं, हा भाग, पण इथं न येता हा डार्क भाग इथं दाखवलेला आहे, त्यामुळे हे रॉंग आहे. ठीक आहे, हा भाग बघा समजा जर इथं आपण याला जर बघायला गेलो तर ही काऊन नाही, तर जर असं काढलं आपण खाली तर सगळ्यात अगोदर या साईडला काय आलं पाहिजे होतं, या साईडला जसं तसं ब्लॅक यायला पाहिजे होतं या साईडला, आणि हा भाग जसं तसा वर गेला पाहिजे होता, म्हणून हा पण नाही. तर हा भाग बघा, हा भाग म्हणजे याचं जसं तसं इमेज हे पाण्यामध्ये क्रिएट होणार आहे आणि जसं तसं याला वर घेऊन गेलं, म्हणून हे याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, म्हणून 3rd नंबरचं ऑप्शन हे याचं करेक्ट आन्सर असणार. बऱ्यापैकी हार्ड क्वेश्चन आहे हा मुलांच्या दृष्टिकोनातून 5वी आणि 8वीच्या. आणि आता MPSCच्या मुलांनी किंवा पोलीस भरतीच्या मुलांनी इगो हर्ट न होऊ देता हा प्रश्न 1, 2, 3 मिनटाचा वेळ घेऊन सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. बघायचं, सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि येते का बघा. ठीक आहे फ्रेंड्स, बघा भरपूर हार्ड लेवलचा प्रश्न आहे त्यांच्या दृष्टिकोनातून 5वी आणि 8वीच्या. इतकंच का, पोलीस भरतीच्या मुलांना सुद्धा हा क्वेश्चन फार अवघड जाणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनासुद्धा हा प्रश्न फार अवघड जाणार आहे. मी डायरेक्ट एक्सप्लेनेशनकडे जातो. बघा फ्रेंड्स, काय होणार आहे की आता ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील, तेव्हाच हे कळेल की काय कशा प्रकारे आपण इथं लॉजिक लावू शकतो. बघा याला काय करायचं आहे, 3 शिक्षक भरतीची तयारी करणारे सुद्धा मुलं, TETची स्पर्धा करणारी मुलंसुद्धा या प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व करून बघा. भरपूर हार्ड लेवलचा क्वेश्चन टाकलेला आहे आणि हे येत आहे सध्याच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, यंदाची जी परीक्षा होणार आहे ती TET ऑफलाईनच होणार आहे, त्यामुळे हे अशा प्रकारचे प्रश्न तिथेही बघायला भेटतील. बघा काय केलेलं आहे त्यांनी, 3 या 3चा या 2 सोबत गुणाकार केला आहे. 3 दोन्ही 6, 3 गुणिले 2 केलं तर काय येते, 3 गुणिले 2 केलं तर 6 येणार, बरोबर. आणि या 4चा 5 सोबत गुणाकार केला आहे. 4 गुणिले 5 काय होते, 4 पंचे 20. ठीक आहे, मग या 6 आणि 20ची बेरीज, 6 आणि 20 किती होणार आहेत, 6 आणि 20 26. हे इथं नंतर पुढे घेतलेलं आलेलं उत्तर. ठीक आहे फ्रेंड्स,
बघा नंतरचं बघा, सगळीकडे तेच लागू होत आहे का? बघा 1 आणि 2चा गुणाकार, 1 आणि 2 किती होतात? 1 गुणिले 2, 1 गुणिले 2 बरोबर 2. आणि नंतर 3 आणि 7, 3 आणि 7 किती होतात? 3 गुणिले 7, 3 7 21. या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 23. ठीक आहे, तर हे इथं लागू होत आहे, म्हणजे सगळीकडेच लागू होत आहे. हे पण चेक करून घेऊया. तुम्हाला एवढा वेळ लागणार आहे. हे जसेच 2 लॉजिक लागले आपले की लगेच आपल्या ऑप्शनमध्ये जायचं आणि याचं आन्सर काय ते बघायचं. ठीक आहे फ्रेंड्स, बघा मी तुम्हाला क्रॉस चेक करून दाखवत आहे. ठीक आहे, लास्टचं बघा की 2चा गुणाकार 6 सोबत बेसकम 12 आणि नंतर 5 सती काय होणार आहे? 5 सती 35. ठीक आहे, किती झाले? 47. बरोबर. तर इथं काय असणार आहे? 2 पंचे 10 आणि 6 सते 42. म्हणजे 2 गुणिले 5 बरोबर 10 आणि 7 गुणिले 6 बरोबर 6 सते 42. म्हणजे उत्तर असणार आहे आपलं 10 + 42 म्हणजे 52. 52 कुठं आहे ऑप्शनमध्ये? बघा 52 हे फर्स्ट नंबरच्या ऑप्शनमध्ये, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर फ्रेंड्स, आपला हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज अशा प्रकारचे एक्सप्लेनेशनचे, पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जे क्वेश्चन पेपरचे जे सोल्युशन आहे ते आपण लगेच या चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही बघा, सोप्यातल्या सोप्या पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आवडलं असेल आपलं चॅनल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.